आणि 20 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. बरेचसे पेक्षाही सिनियर आहे मी. बरेचसे 92ला जेव्हा पंचायत समिती सदस्य आहे तेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो. हे लक्षात घ्या. बागडे म्हणून सरपंच आहे, ते मिस्टर ते बायको त्यांची सरपंच आहे. तर तिला पक्षात घेण्यासाठी 1 लाख रुपये त्यांनी निवड केली होती. शिवसेनेच्या जाहीर सभेनंतर राजीव साबळेंची पत्रकार परिषद. शनिवारी रात्री विळे येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर निजामपूर गट व गणातील उमेदवारांसाठी शिवसेनेची जाहीर सभा पार पडली. त्या सभेत मंत्री भरत गोगावले, शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र मानकर, निजामपूरचे माजी सरपंच राजाराम रणपिसे, सुधीर पवार व बंड्या गुरव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे निजामपूर गटातील जिल्हा परिषद उमेदवार राजीव साबळे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारी राजीव साबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना साबळेंनी शिवसेना नेत्यांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. विशेषतः माजी सरपंच राजाराम रणपिसे यांच्यावर गंभीर आरोप तर केलेच, पण माणगावमधील गोष्टी समोर येतील असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांना विनम्र आदरांजली वाहून मी आता बहुतेक आमच्या मिटिंग होणार नाहीत, जाहीर सभा होणार नाहीत, म्हणून आता माझी काही भूमिका आहे या निवडणुकीच्या बाबतीत. मी उमेदवार असल्यामुळे, निजामपूर गटातला उमेदवार असल्यामुळे गणातला, तर माझ्या काही भूमिका आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी मी याची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. काल जी भरत शेट्टी जी गोगावलेंनी जी घेतली पत्रकार परिषद, सॉरी आपली जाहीर सभा, त्यामध्ये मला काही माझ्यावर बोललं गेलं, आरोप केले गेले, त्याला मला खंडन करण्यासाठी मी आजची घेतलेली आहे. हे नक्कीच तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकून दाखवले, परत वाढलेलं ऐकून दाखवायची गरज आहे का? नाही. तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये आज स्पष्ट होते सरपंचाला एका बागडे म्हणून सरपंच आहे, ते मिस्टर ते बायको त्यांची सरपंच आहे, तर तिला पक्षात घेण्यासाठी 1 लाख रुपये त्यांनी निवड केली होती. रायवरणची अशी ती क्लिप आहे आणि ते पैसे परत मागत होते ते पक्षात प्रवेश न केल्यामुळे. तर आता घोडेबाजार कोण करते यातनं स्पष्ट होते. पैशाचा बाजार कोण करते, पैसे कोणाकडे आहेत. काल भरसे मी कुठं कमी पडणार नाही, याने पैसे किती होतणार आहेत बघा, ते पैसे किती होते त्याची तयारी झाली तुम्हीच बघा. दुसरी गोष्ट अशी आहे, टीका केली ही गोष्ट खरी आहे, त्याला व्यवस्थित बोलता येत नाही, म्हणजे त्याला कायदेशीर नॉलेज नाही आहे, प्रशासकीय नॉलेज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता ही काय चालण्याची किंवा बैलाची धावण्याची स्पर्धा नाही इथं की त्या ठिकाणी धावलं पाहिजे आणि हे बोललं पाहिजे. की ही या प्रशासकीय नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला. मी 20 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. बरेचसे पेक्षाही सिनियर आहे मी. बरेचसे 92ला जेव्हा पंचायत समिती सदस्य आहे तेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेपासून मी आहे आपलं एका वर्गात करतं काम, हरकत नाही, परंतु प्रशासकीय ज्ञान माझं निश्चितपणे त्यांच्यापेक्षा जास्त आहे, सर्वांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यातल्या पक्षातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा जास्त आहे. आणि तेच मी सांगत होतो की प्रशासकीय नॉलेज माझं चांगलं आहे. 4 वेळा जिल्हा परिषद वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते पदावर काम केलं, प्रतोद पदावर काम केलं, सभापती म्हणून काम केलेलं आहे. तेव्हा मला काय आहे, हे पुस्तक मी जिल्हा परिषद ॲक्ट वाचून मी एकदम हे केलेलं आहे, पूर्ण माझ्या आत्मसात केलेलं आहे, त्या लक्षात काय. त्यामुळं मला काय त्यांच्या ह्याची गरज नाही आहे. आणि मी काय आहे ते मला माहिती आहे. आणि चालण्याविषयी बुद्धी असणे जास्त डोक्यात महत्त्वाचं आहे. ईश्वराने असं आहे, मला कोविड झाला होता, कोविडमध्ये मला हे थोडंसं हे आलेलं आहे, आजार आलेला आहे. त्याचा अर्थ मी काय राजकारण बाजूला लोकांच्या बाजूला असा अर्थ होत नाही याचा. आणि ईश्वर जर कोणाला आजार असला येऊ नये, आपल्या पण मुलंबाळ आहेत, आपण विचार करून बोलावं. कुणाच्या अपंगावर बोलणं इतकं हे तुमच्यावर इतकी वेळ आली, परत शेत मला वाटलं नव्हतं तुम्ही असं बोलाल म्हणून.